भजनामध्ये विक्षेप आल्याच्या नंतर तुकोबा म्हणतात भजनी विक्षेप मेलेलं बरं. 30, 32, 35, 40 वर्षाच्या मुलांनी जर त्या पिपाण्या घेऊन जर वाजवायचं आणि रस्त्याच्या कडेने त्याचा मोठा आवाज करत जायचं, खऱ्या अर्थाने खूप वाईट वाटतं. तुमच्या त्या कर्कश आवाजाचा भजनाला खऱ्या अर्थाने त्रास होतो, खऱ्या अर्थाने त्रास होतो. हे तुम्ही समजलं पाहिजे की दिंडी चाललेली आहे, भजन चाललेलं आहे आणि इतकं सुंदर भजन म्हणणारे असतात. आज जो टाळकरी समाज आहे, जो महाराष्ट्रातून येणारा समाज जो भजन करत असतो, त्यावेळेस ह्या पिपाण्यांचा जो कर्कश आवाज आहे ना, असं वाटतं मेलेलं बरं हे भजन नको. मग भजनामध्ये विक्षेप आल्याच्या नंतर तुकोबा म्हणतात भजनी विक्षेप मेलेलं बरं. म्हणून मी अगदी या निवेदनाच्या माध्यमातून मी सांगेल या समाजाला की बाबांनो रे, तुम्ही भजनामध्ये सामील व्हा, तो आनंद घ्या. तुम्ही टाळ वाजवा, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला टाळ नाही वाजवता आला, आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला भजन म्हणण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जे जगाला मार्गदर्शन केलं जातं ना, ते तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू निश्चितपणे. परंतु तुम्ही हे जे काही करताय ना, हे कुठेतरी आपल्या धर्माला गालबोट लागण्यासारखं आहे. हे गालबोट तुम्ही लावू नका. म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या पिढीला, समस्त पिढीला, मग ते यात्रेत असोत, वारीच्या बाहेर असतील, तुम्ही या भजनाचा आनंद घ्या. हा आत्मिक आनंद घेतल्याच्या नंतर ना, तुम्ही पुढच्या वर्षी घरीच थांबणार नाहीत. बरोबर. पुढच्या वर्षी परत पालखीला येत राहणार. पुढच्या वर्षी तुम्ही 8 दिवस अगोदर आळंदीला येऊन राहाल. बरोबर. हा एक भजनाचा जो आनंद आहे, हा कुठेही मिळत नाही. हा फक्त आळंदी पंढरपूर हा जो काय कालावधी आहे माऊलीच्या आषाढी वारी सोहळ्याचा, यातच मिळतो, पुढे मिळणार नाही. बरोबर. आणि हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. भोंगे वाजून भजनामध्ये जर विक्षेप येत असेल तर ती घडू नये. म्हणून आमची माफक अपेक्षा आहे, बाबांनो रे, भजनामध्ये सामील व्हा आणि ह्या भोंग्याचं जे काही प्रमाण आहे पुढच्या वर्षी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, पुढच्या वर्षी दिसू नये.